सहस्र भक्त जनता तू एक करता द्वेष मुक्त मुक्त तू जिसमें वास इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा बोले वा वा वा, सकाळची सुंदर वेळ आहे. पटकन आपला टॅब घेऊयात. आज कोण कोण आणि किती किती लोक स्वर्गाचा दात उठवायला येणार आहेत याची यादी तपासूयात. खरं तर हा हिशोब फक्त माणसांचा आणि त्यांच्या डोक्यांचा नाहीये, तर हा हिशोब आहे त्यांच्या पाप आणि पुण्याचा, त्यांच्या कर्माचा, जे कर्म त्यांनी पृथ्वीवर केलाय. आता माणूस म्हणजे माणसाचा जन्म आहे तर काही चुका करणारच, सत्कर्मही करणारच, आणि हे सगळं आहे तर त्याचा हिशोबही मी ठेवणारच. चला, फार वेळ घालवायचा नाही. तसं नाही, कसं आहे, खरं तर मला अजून ऑफिस उघडायला वेळ आहे, कारण तसेही आमचे यमराज महाराज काल रात्री फार उशिरापर्यंत नरकामधील कित्येक मंडळींना बदड 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 बदडत होते. त्यामुळे ते उशिरा झोपलेत आणि ते उशिरा उठणार आहेत. अर्थात तसे ते राजे, त्यामुळे त्यांना नियम नाही. मात्र पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला यमनियम मात्र नक्की आहे. हे पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. चला, कंपनीचा चहा आणून देतो मस्त पैकी.
ए बाबा दुकान सकाळी 10 नंतर उघडत रे, तेव्हा ये जा. 1 मिनिट, पण आता यावेळी कसा काय बरं कोणी येऊ शकतो? यमत होता ना, म्हणजे रेड्याला फोन लावून बघतो. हॅलो रेड्या. हॅलो रेड्या, काय रे आत्ता कोणाला आणलंयस तू? तू कोणालाच आणलं नाहीयेस? जाण्यावरती चित्रगुप्ताच्या दरम्यान तुझं स्वागत आहे. कोण आहेस? कुठून आला आहेस? का आला आहेस? तू चित्रगुप्ताच्या महाराज आहेस. कुठल्या पिक्चरचं सेट आहे? एक बोन्स तोडे, फालतूपणा करू नको. मला सांगा, कोणते पिक्चरचं शूटिंग चालू आहे? मित्रा, तू आता पृथ्वीवर नाहीस. तुझा केव्हाच मृत्यू झालाय रे बाबा, आणि तुझा मृत्यू होऊन तू वर आला आहेस. काहीतरी खोटं सांगतोय तुम्ही. पण तुमचा कॉस्ट्युम भारी आहे. या ड्रेस काढू. काय? फोटो काढू आपला. फोटो? शिल्पी. तुमचा शिल्पी असा फेसबुकला टाकला ना, स्टेटसला लावला आणि मग इन्स्टाला अपलोड केला ना की लाईक वर लाईक मिळतील. हो बाळा, नक्की तू कुठून आलायस? नाणेमाची वॉटरफॉल. पोरं म्हणली चल, ते तर स्वर्गाचं दार आहे ना, आणि इथं बघतो तर काय काय खरंच आहे. मला पटपट सांग काय काय झालं ते. एकतर ना तुझं आमच्या डेटाबेसला नाव पण नाहीये. सांगतो. आम्ही सकाळी सकाळी लवकर निघालो कार मधून, मित्र आणि पोहोचलो महाडला. मग तिथूनच खरेदी केली आणि मग डिरेक्ट स्पॉटवर. पण पोरं बोलली धबधब्यावर नंतर, आधी जरा एन्जॉय करू. मग काय, स्पीकर होतात सोबत, पहिलेच जबरी गाणं लावलं आणि मग झालं सगळं सुरू.
मज्जा आहे राव तुमची. म्हणजे विषय का, आपले मित्र तसे भारी आहे. आयुष्य म्हणजे जत्रा, सुखदुःखाच्या वाटा 17, त्यात भेटले जे मनुष्य तेच आपले आयुष्य. फारच वैचारिक आहात राव तुम्ही. आपल्या मित्रांची कृपा. 2 घोट पोटात गेले की सगळेच वैचारिक होतात. हो काय, माझी ड्युटी सुरू व्हायची म्हणून सगळं ऐकतोय. पण मित्रा, तुझा मृत्यू झालाय म्हणून तू इथे उभा आहे असं माहितीये का तुला? सांगा की कुठलं शूटिंग चालू आहे? अरे इथे शूटिंग चालू नाहीये. काही सांगू नका, चला सेल्फी काढू. अरे कशाला हे सेल्फी वगैरे काढतोयस? तुमचा फोटो काय येत नाही. तेच सांगतोय, मी माणूस नाही, मी चित्रगुप्त आहे. तुमचा फोटो काय येत नाहीये. मित्रा, हे मर्त्य मानवाचं शरीर तुम्हाला मिळालेलं आहे, आम्हाला नाही. आम्ही या सगळ्याच्या प्राण आहोत. असं बोलू नका हो, मला आता भीती वाटायला लागली. तुम्ही भूत तर नाही ना? नाही मित्रा, मी चित्रगुप्त आहे. अरे मी फक्त 10 वाजायची वाट बघतोय रे. 10 वाजले की आमचा सगळा डेटाबेस रिफ्रेश होईल आणि तू इथे का आला आहेस, कसा आला आहेस हे सगळं कळेल. अहो, माझी अजून सगळी स्वप्न पूर्ण व्हायची आहे. तो मला परत घरी जायचंय. घरच्यांना तर मी ऑफिस मध्ये 2 दिवस एक्स्ट्रा काम आहे म्हणून सांगून आलोय. अरे म्हणजे तू घरी खोटं सांगून आलायस? या खोटं बोलण्याचं देखील तुला प्रायश्चित्त भोगावं लागणार. अहो, असं का बोलताय? माझा गुन्हा तरी काय? अरे आत्ताच सांगते. हा, पण त्या गाण्यानंतर, त्या लावणीनंतर तू काय केलंस ते सांग. ते आम्ही मुक्तावर गेलो आणि अत्यंत सुंदर असा निसर्ग आजूबाजूला होता. हिरवीगार झाडं होती, त्यातून जाणारा रस्ता होता, पायवाट होती, समोर उंचावरून कोसळणारं पाणी होतं. बदा नाही रे, धबाधबा, आपलं धबधबा, त्याचं पाणी बदाबदा कोसळत होतं. आणि हे पण डेटाबेस पण बदाबदा अपडेट झालाय. त्या धबधब्याच्या बाजूला एका कठड्यावर मस्ती करायला तू वर चढलास. आणि मग तिथून तू तुझ्या सगळ्या मित्रांना म्हणालास, डायलॉग इकडे बघा, मी सेल्फी काढतोय, नाचा रे सगळे नाचा, असं म्हणून मी मस्त ये साऊथ इंडियन गाणं लावलं आणि अशी नाचायला सुरुवात केली.
कारण त्यानंतर तू पाय घसरून खाली पडलास आणि खोल दरीत जाऊन अडकून पडलास. पण मग मी इकडे कसं आलो? मेलास म्हणून तर इकडे आलास. आई काय बोलताय? नुसता सेल्फी काढायला गेलो आणि मेलो, हे काय कारण आहे का? तूच विचार कर ना मग. तुझं तर आमच्या इथल्या आजच्या यादीमध्ये पण नाव नाहीये. मी जरा अजून माहिती काढायचा प्रयत्न केला तेव्हा कळलंय हे सगळं मला. हे बघा तुम्ही पण मोबाईल वापरता. आता एक सेल्फी काढायला गेलो म्हणून डिरेक्ट मारता का मला? हे बघा मला जिवंत करा. मला घरी जायचंय, माझ्या बायका मुलांना भेटायचंय, माझ्या आईला पण मला भेटायचंय. वडिलांना म्हणालो होतो यंदाच्या पाळीला गणपतीचा प्रसाद आपण द्यायचा. माझ्या घरी सगळे वाट बघत असतील. मला जिवंत करा ना, काही करा पण मला जिवंत करा. ते काही होऊ शकत नाही. असं बोलू नका, मी तुमच्या पाया पडतो. अरे तू काय वेड्या, मीच पाया पडतो तुम्हा सगळ्यांच्या. तुझं तर माझ्याकडे नाव पण नाही. आणि तुम्ही जसं त्या पृथ्वीवरती काय मोबाईल मध्ये असे मान खाली घालून भटकते आत्मा असल्यासारखे करत असतो ना, इथे सुद्धा तुमच्या नशिबीत तेच येणार आहे. असं बोलू नका हो, मला जिवंत करा, मला पृथ्वीवर पाठवा. अपलोड सुरू झाल्यावर किंवा डाउनलोड होताना मध्येच ते चक्र करत राहतो ना, तशी तुझी अवस्था झाली. तू सध्या क्लाउड बस हा मोबाईलच्या अतिवापराचा संख्या पण खूप आहे. मोबाईलची निर्देशक आणि पक्षांना पण त्रास होतो. मोबाईलचा केवळ उच्चारणामुळे खराब होतात. धोका वाढतोय. रोज 1 तास किंवा सतत मोबाईल वापरल्यानं 10 वर्षात ट्यूमर होऊ शकतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे स्ट्रेस बर्नआउट स्थिती निर्माण होते. अतिताणामुळे झोप प्रक्रिया विस्कळीत होते. स्मार्टफोनचा अतिवापर केल्यानं अल्झायमर किंवा पार्किन्सन्स असे मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. अरे तुमची लहान मुलं मोबाईल दाखवल्याशिवाय जेवत नाहीत. मोबाईल बघून बघून माणसांची त्यांचं बोलणं कमी झालं. त्यांना आपण रात्र झाली की त्यांना बाहेर पडता येत नाही. मग ते मोबाईलसाठी तो मिळाला नाही तर जेवत नाही, रडतात, डोक्याकडे घेतात. बरोबर की नाही? बरोबर आहे. हे चिंता कधी होणार? काही सगळं फक्त गुलाबी साडीवरती डान्स करत बसणार. असं नको बघू येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असाच. दिसते मी भारी जाऊ चला मी खास. कुठे निघाली त्याला गुलाबी आगले करते तुझी मोर निशी चाल. साडी आणि दिसते मी भारी त्याचा फोटो माझा साडी आणि घेणार मी कपकी राजा होणार मी इंस्टाची स्टार. साडी आणि माझा किती किती छान राजा माझा. तुझ्यावर ही वेळ का आली? पर्यटन स्थळी गेल्यावर पण हे मोबाईलचं वेळ कमी होत नाही. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून पडून मृत्यू. या वर्षात कितीतरी घटना घडलेल्या आहेत.
हो माहितीये, टीव्हीला दाखवत होतो बातम्यांमध्ये. तरी ती चूक रील बनवण्यासाठी आणि त्या रिकाम टेकड्या लोकांचे लाईक्स मिळवण्यासाठी तुम्ही हे करता. नाही, तुमचं ते प्रोफेशन आहे. हा, तर रील्स तयार करा. हा म्हणजे आता तेवढं जमतं तर ते करा, पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी जीव धोक्यात टाकाल. अरे ही खेळ कशाला? तू रिअल चित्र बघता समोर उभा आहेस, हे असं करून चित्र बदलणार नाहीये. तू काही रील्स बघत नाहीये. आयुष्यातले आणि दिवसातले तासन तास या रील्स बघण्यामध्ये कसे निघून चाललेत ना, हे कोणालाच कळायला मार्ग नाही. लेकरांपासून वयोवृद्ध सगळ्यांना एकच नाद लागलाय. तरुण पिढी सॉफ्टफोनच्या विळख्यात सापडली. ही वेगवेगळ्या विषयांवरची रील्स पाहताना दर 30 सेकंदाला तुमच्या भावना बदलायला तुम्हीच सांगताय. आता ट्रॅव्हलिंग विषयचं रील होतं, आता फूड रिलेटेड, हा आता स्पोर्ट्स. तर आता कोणी अप्सरा तिच्या विशिष्ट अवयवाचा वापर करून नृत्य करते. आता लहान मुलं दिसत आहेत, ऐक त्यांच्याविषयी प्रेम भावना मनामध्ये जागृत होतीये. अच्छा, तोपर्यंत कुठल्या तरी हिंसाचाराचा व्हिडिओ दिसतो. मित्रांनो, तुमच्या भावनांशी आता दुसरा कोणी नाही तर तुम्हीच खेळताय. आपण स्वतःच आपल्या भावनांशी खेळतोय. स्वतःच्या मानसिक आरोग्याची आपण वाट लावून टाकतोय. अहो पण तुम्ही मोबाईल वापरताय तो? हो, कारण तो माझ्या कामाचा भाग आहे. कामासाठी हे शस्त्र म्हणून वापरावे लागणारच आहे. पण त्यातही एक संशोधन झालंय. ते असं सांगतं की मोबाईलमुळे आपलं काम दुसऱ्यावर ढकलणं सुद्धा सोपं झालंय. तुम्ही मला वाचवा, हे काम दुसऱ्या कोणावर सोपू नका. माझा गेम नका ना करू. अरे एक नंबर, फार योग्य वेळी योग्य शब्द बोललास. बरं झालं आठवण करून दिलीस. मोबाईलच्या गेम मध्ये आयुष्याचा गेम होऊन बसलाय. बरेच जण आहेत. ऑनलाईन रमी खेळणाऱ्यांनी एक दिवस कामधंदे सोडले म्हणून कळतं, आणि काही दिवसांनी कर्ज झालं म्हणून जग सोडलं ही बातमी कानावर येते. यासाठी केला का मोठा? त्या ब्लू व्हेल नावाच्या गेममुळे तर आपल्या इथे एका मुलाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. स्नॅपचॅटवर फोटो अपलोड करायचा, गाडी चालवतानाचे रील्स काढायचे म्हणून बसच्या खाली गेली 2 मुलं. स्टेटसच्या चांगल्या गोष्टी बघून असंही आयुष्य जळभळाट करीत लोक जगतायत. त्यात हे असं मरण वाईट रे वाईट. म्हणूनच तुम्हा सगळ्यांना ना नरकात पण जागा नाहीये. या मोबाईलच्या रील्स सारखे मध्यामध्येच लटकत राहतो मी. त्याशिवाय तुम्हाला ना भान येणार नाही. ते काही नाही, तुम्हाला स्वर्ग किंवा नरक काहीतरी द्यावंच लागेल. कशाला? पुढचा जन्म घ्यायला. आणि काय करणार पुढचा जन्म घेऊन? मान खाली घालून आयुष्यभर त्या मोबाईल मध्ये नाक खुपसून बसणार? ते काही नाही, तुम्ही असेच म्हणणार. देशासाठी लढणारे सैनिक आणि कुठे 4 लाईक साठी आपल्या आयुष्याचं नातेड करून घेणारे तुम्ही. असं नका करू चित्रगुप्त महाराज. महाराज मला खाली पाठवा. काही होऊ शकत नाही तुझं. मला जिवंत करा महाराज. महाराज मला खाली जायचंय. महाराज ऐका महाराज. आणि तुम्ही गणेश भक्त हो, नीट विचार करा सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींचा, कारण माझ्याकडे सगळा हिशोब असतो.
करीत होते